हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण RCH या प्रश्नावर कसे उत्तर लिहायचे ते बघणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज बघणार आहे आपण RCH कार्यक्रम म्हणजे काय, ज्याला RCHचा फुल फॉर्म आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिस, ज्याला आपण RCH म्हणतो, आणि मराठीमध्ये प्रजनन व बाल आरोग्य सेवा. तर ते म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट काय आहे व घटक कसे सविस्तर लिहायचे हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये विचारला जातो. आणि त्यानंतर RCH कार्यक्रमात कम्युनिटी हेल्थ नर्सची भूमिका काय असते ते आपण हे 2 क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात आधी इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, तर RCH रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ हा कार्यक्रम भारत सरकारने राबवलेला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश माता, नवजात शिशु, बालक व किशोरवयीन मुलांचे आरोग्यात सुधारणा करणे तसेच मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणे हा आहे. हा कार्यक्रम रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम म्हणून ओळखला जातो. तर त्याचे उद्देश काय आहे, तर मातामृत्यू म्हणजेच MMR कमी करणे, बालमृत्यू कमी करणे, नवजात मृत्यूदर कमी करणे, सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करणे, सर्व गर्भवती महिलांना अँटीनेटल, इंटरनेटल व पोस्टनेटल केअर उपलब्ध करून देणे, सर्व बालकांचे पूर्ण लसीकरण करणे, कुपोषण कमी करणे व पोषण स्थिती सुधारणे, कुटुंब नियोजन सेवांचा प्रचार व अंमलबजावणी करणे, किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्य समस्या सोडवणे, उच्च धोका गर्भधारणा ओळखून वेळेवर रेफरल करणे. तर हे त्याचे मुख्य उद्देश आहे. जर फक्त उद्देश हा प्रश्न 5 मार्कासाठी विचारला असेल तर वन बाय वन ते उद्देश एक्सप्लेन करायचे. त्यानंतर घटक बघणार आहे आपण. RCH कार्यक्रमाचे घटक, यामध्ये 6 घटक आहेत. माता आरोग्य सेवा, बाल आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन सेवा, किशोरवयीन आरोग्य सेवा, पोषण सेवा, रेफरल व आपत्कालीन सेवा. हे RCH म्हणजे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचे घटक आहेत. हे असे लाईन लिस्टिंग आधी लिहून घ्यायची, त्यानंतर वन बाय वन एक्सप्लेन करायचे. तर आपण ते थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. सर्वात आधी माता आरोग्य सेवा, तर मॅटर्नल हेल्थ सर्व्हिसेस, यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात, तर गर्भधारणेपूर्वी सेवा, अँटीनेटल केअर, ज्यामध्ये आपण नोंदणी, तपासणी, TT लस, IFA गोळ्या, सुरक्षित प्रसूती, पोस्टनेटल केअर, उच्च धोका गर्भधारणा ओळखणे. तर ह्या सर्व सेवा आपण माता आरोग्य सेवामध्ये मेन्शन करतो. हे त्याचे घटक आहेत. आपण असे लाईन लिस्टिंग प्रमाणे पण लिहू शकतो, त्यानंतर असे पॅरेग्राफ टाईप पण लिहू शकतो. त्यानंतर बाल आरोग्य सेवा, चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस, यामध्ये नवजात बालकाची काळजी, पूर्ण लसीकरण कार्यक्रम, अतिसार व श्वसन संसर्गाचे नियंत्रण, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, कुपोषण व्यवस्थापन या सर्वांचा समावेश होतो. कुटुंब नियोजन सेवा हे 2 प्रकारे डिवायडेड केलेली आहे, ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस इंग्लिशमध्ये म्हणतो. एक म्हणजे तात्पुरती पद्धती आणि कायमस्वरूपी पद्धती. तात्पुरत्या पद्धतीमध्ये निरोध, गोळ्या, कॉपर्टी यांचा समावेश होतो. तर कायमस्वरूपी पद्धतीमध्ये स्त्री पुरुषांची नसबंदी, त्यानंतर स्त्री किंवा पुरुष नसबंदी, समुपदेशन व जनजागृती. हे कुटुंब नियोजन सेवामध्ये आपण लिहू शकतो, इलॅबरेट करू शकतो. त्यानंतर किशोरवयीन आरोग्य सेवा, यामध्ये किशोरवयीन मुलींचे पोषण, ॲनिमिया प्रतिबंध, लैंगिक व प्रजनन आरोग्य शिक्षण, मानसिक आरोग्य मार्गदर्शन या घटकांचा समावेश होतो. पोषण सेवा, न्यूट्रिशन सर्व्हिसेस, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण सल्ला देणे, पूरक आहार व जीवनसत्व A, आयर्न, फॉलिक ॲसिड पुरवठा हे घटक पोषण सेवामध्ये महत्त्वाचे आहेत. त्यानंतर रेफरल व आपत्कालीन सेवा, 6वा पॉईंट. PSC किंवा CSCकडे वेळेवर रेफरल, आपत्कालीन प्रसूती सेवा, वाहतूक सुविधा देणे RCHमध्ये महत्त्वाचे घटक ठरते. हे सर्व घटक प्रजनन बालआरोग्य सेवेचे आहेत. त्यानंतर आपल्याला प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमात कम्युनिटी हेल्थ नर्सची काय भूमिका असते ते लिहायचे असते.
ते लिहिल्यानंतरच आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स भेटतात. जर प्रजनन व बालारोग्य सेवा यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सची भूमिका यावर जर 3 मार्क्स किंवा शॉर्ट्स क्वेश्चन आला तर आपण अशा प्रकारे लाईन लिस्ट लिहून ते 1 बाय 1 एक्सप्लेन करायची. त्यानंतर यामध्ये काय भूमिका असते कम्युनिटी हेल्थ नर्सची, तर गर्भवती व महिलांची नोंदणी, जे प्रेग्नेंट वुमेन असतात त्याची नोंदणी करणे. या पॉईंटमध्ये आपण असं लिहायचं की गर्भवती महिलांची नोंदणी यामध्ये करणे कम्युनिटी हेल्थ नर्सची जबाबदारी असते. त्यानंतर घरभेट देऊन आरोग्य शिक्षण, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आरोग्य शिक्षण देणे, पोषणाविषयक आरोग्य शिक्षण देणे, त्यानंतर त्यांना अँटीनेटल केअर, ठीक आहे, पोस्टनेटल केअर या सर्व विषयी त्यांना आरोग्य शिक्षण द्यायचं असते घरभेटी देत असताना. त्यानंतर लसीकरण व ANC PNC सेवा कशा प्रकारे लसीकरण केले जाते, महत्त्व काय आहे त्याचे ते समजून सांगणे. उच्च धोका प्रकरणे ओळखणे. उच्च धोका म्हणजे जे आपण घरभेटी दिल्यानंतर ज्या काही संभाव्य धोका असतात ते कमी करण्यासाठी अर्ली डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे कम्युनिटी हेल्थ नर्सची भूमिका खूप महत्त्वाची असते. रेफरल व फॉलोअप. रेफर केल्यानंतर फॉलोअप घेणे खूप महत्त्वाचे असते की नेमके काय झालं आहे, हे देखील नर्सची भूमिका असते. कुटुंब नियोजन समुपदेशन. कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणे ही कम्युनिटी नर्सची भूमिका आहे, ज्यामुळे आपण लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो, कुटुंब नियोजनाविषयी जनजागृती करू शकतो. अशा प्रकारे कम्युनिटी हेल्थ नर्सची प्रजनन व बालारोग्य कार्यक्रमामध्ये भूमिका असते. तर अशा प्रकारे आपण बघितलेला आहे RCH हा प्रश्न कसा लिहायचा. हे 2 प्रश्न आहे ज्यामध्ये आपण बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर RCH कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय असते ते बघितले, त्यानंतर त्यांचे RCH कार्यक्रमाचे घटक बघितले, ते घटक आपण 1 बाय 1 एक्सप्लेन केले आणि कम्युनिटी हेल्थ नर्सची भूमिका बघितली प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये. तर अशा प्रकारे आपण प्रश्न लिहू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.